पहिलं आत्मसात करा, वापरा नंतर. अर्थ लक्षात ठेवा काय बोललो. पहिलं आत्मसात करा, पहिलं ज्ञानी व्हा. हा मग जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे वापरा. एकदम साधा साधा सिद्धांत आहे. तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात. वडील असताना तुम्हाला वडिलांचा अधिकार कळाला नाही, पण वडील गेल्यानंतर किंवा आई गेल्यानंतर सातत्याने त्यांच्या शब्दाची आठवण होते. या टायमाला माझे वडील असे करायचे, असा निर्णय घ्यायचे, असे सांगायचे. भाजी करत असताना मुलीला आठवतं आई असा स्वयंपाक करत होती, असं सांगत होती, असं करत होती. हे गुरु आहेत दोघही, आई असो किंवा वडील असो. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव या शब्दाचा अर्थ तुम्हाला शिकवलंय त्यांनी, घडवलंय त्यांनी, तुमचा अधिकार वाढवलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी सांगितलेलंच तुमच्या जीवनात तुम्ही वापरताय. तुम्ही ऋणी आहात आई वडिलांचे. लक्षात येते? आई वडिलांचे ऋणी आहात, ऐकलेले. जिथे जिथे आई वडील कमी पडतात तिथं गुरु अतिरिक्त ज्ञान देतात. मग गुरुची आठवण येते. हे सिद्धांत आहेत शास्त्रातले, धर्मातले हे सिद्धांत आहेत. गुरुनी हे शिकवलेले आहेत. अशा वेळेस हा निर्णय घ्यायला पाहिजेत, असं वागायला पाहिजे, याला म्हणतात गुरु. पण पहिलं आत्मसात करा. माझ्या भाषेत बोलायचं म्हणजे पहिलं जमा करून घ्या, शिकून घ्या. वापरायचे नंतर. आणि जमा करून घेत असताना मनाला शिकवा, तुला कळत नाहीत. मनाला साक्षात्कार घडवा. धर्म संमूढ चेता. मी धर्माच्या बाबतीमध्ये मूढ आहे, मला कळत नाही. हा तुमचा प्रवेश आहे परमार्थामध्ये. हा ज्ञानेश्वरीतला प्रवेश आहे. मी हजारो ग्रंथ ज्ञानेश्वरीवरचे वाचतो तेव्हा मला कळतं, तो लेखक सांगतो हे असं नाही असं पाहिजे, असं नाही असं पाहिजे. ज्ञानोबरायापेक्षा मोठे होऊ नका. जर तुम्ही खरंच ज्ञानोबरायासारखे मोठे असाल, ज्ञानेश्वरी प्रमाणे पहिल्यांदा ग्रंथ लिहा, नंतर बोला. तोपर्यंत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. हे ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य. गाथ्याप्रमाणे अभंग लिहा, मग चुका काढा. अगोदर कसं काढता तुम्ही? तयार जेवण झालेलं आहे आणि मग तुम्ही बनवा स्वयंपाक त्याच्यापेक्षा चांगला. धर्म संमूढ चेता. ही जाण झाली पाहिजे मनाला. मला कळत नाही. याच्या मी तुम्हाला जे एक तास बोललो याच्यामध्ये एक क्रम आहे. तो क्रम कळला तर तुम्हाला माझं बोलणं कळेल. क्रम नीट लक्षात ठेवा. मन घाबरतं आणि मग तत्वज्ञान सुचतं. मन घाबरतं आणि मग तत्वज्ञान सुचतं. अर्जुन आणि सीता यात पहिल्या टप्प्यामध्ये दोघं येतात. सीतेचं अपहरण होतं कारण की सीता घाबरते. आणि जो खरा खानदानी संन्यासी आहे, ब्रह्मचर्याचं पालन करणार आहे, जो चेहऱ्याकडे पाहत नाही, खानदानी संत लक्ष्मण, त्याला ती नाही नाही ते बोलते. सीता सारखी कुलीन स्त्री घाबरल्यामुळे लक्ष्मणाच्या चारित्र्यावर संशय घेते. आणि का कोणास ठाऊक सुंदर स्त्रीच्या मनामध्ये एकच गोष्ट बसलेली आहे, सगळे पुरुष माझ्याकडे पाहतात आणि माझी कामना करतात. वास्तविक असं घडत नाही. ती मनोवृत्ती सीतेची आहे. मी सुंदर आहे आणि ती जी बोलते ते फार भयानक आहेत. मला कल्पना आहे तुम्ही का आलात. राम मरावा आणि तुम्ही मला पत्नी करावी अशी तुमची भावना मनामध्ये. हे लक्ष्मणाला वाक्य गरम तेलाप्रमाणे कानात ओतले जातात. ज्या पुरुषाच्या मनात शंकाच आली नाही आपल्या आईबद्दल, सीता मातेबद्दल, त्याला सीता अशा पद्धतीने बोलते. आणि मग एक शब्द खूप सुंदर त्या ठिकाणी सांगितलेला आहे. लक्ष्मण सांगतो तुम्ही मला वचन द्या, मी जातो तुमच्या म्हणण्यानुसार. तुमच्या जीवनात जर उद्या काही उलट पुलट झाली, उलट सुलट झालं, लक्ष्मण जबाबदार राहणार नाही, हे पहिलं वचन द्या. म्हणून रामायणाचा अभ्यास करत असताना लक्ष्मणाला दोष दिला जात नाही तो गेल्यामुळे. कोणी आतापर्यंत आरोप घेतलाय कोणी लक्ष्मण का गेला म्हणून?
हे कबूल करून घेतलं अगोदर. मी जातो, पण जर तुमच्या जीवनामध्ये उलट सुलट काही झालं, लक्ष्मण जबाबदार राहणार नाही. या वचनातून मला मुक्त करा. ऐकून कोण घेणार? खानदानी संत आहेत. रावणाला संत समजणारी सीता, संन्यासी समजणारी सीता, लक्ष्मणाला अशा पद्धतीने समजते. लक्ष्मण का ऐकून घ्यावं? हे मन आहे जे घाबरून भ्रमित झालेले आहेत, विलक्षण झालेले आहेत. ती जा म्हणते, मी जबाबदार आहे माझ्या जीवनाला, निघून जातो. पुढचा प्रकार मला सांगायचा नाही, काही रामायण नाही आपलं. सीतेचं अपहरण होतं. आध्यात्मिक सिद्धांत फार सुंदर आहे. राम आणि लक्ष्मण. राम म्हणजे देव आहेत, लक्ष्मण म्हणजे संत आहेत. ज्या व्यक्तीच्या जीवनातून राम गेला, पण लक्ष्मण जोपर्यंत आहेत तोपर्यंत रावण रूपी राक्षस तुमच्यावर आघात करणार नाही. एक वेळेस देव नसला जीवनामध्ये चालेल, पण संत आपल्या जीवनाचे रक्षक पाहिजे. हा सिद्धांत. राम निघून गेले, सीतेचं अपहरण झालं नाही, पण संत निघून गेले, रावणाशिवाय पर्याय नाही. शोकांतिका जीवनामध्ये लक्ष्मण निघून जातात. संन्यासी दिसणारा पण असणारा रावण तुमच्या घरात येऊन तुमचं अपहरण करतो. ही तुमची चूक आहे. खऱ्या संताला तुम्ही पाठवलं आणि खोट्या संताला तुम्ही शरण गेलात. तुमचं मन तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे. तुमचे निर्णय तुमच्या दुःखाला कारणीभूत आहेत. ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. पुढचा विषय आपण पुढे पाहू. एक मध्यंतर होईल 10 मिनिटाचं. ज्याला उठायचं असेल ते उठू शकतात आणि मग पुढचा विषय घेऊ आपण. ज्ञानेश्वरीच्या तीरावर आपण आहात आणि त्या तीरावरची फक्त हवा तुमच्याकडे येते. ज्ञानेश्वरी समजते तुम्हाला, असं समजू नका, नाही तर मागासारखं व्हायचं ते. ज्ञानेश्वरीच्या एका सामान्य शब्दावर आपण 2-3 दिवस झालं बोलतोय, जे आपल्या ज्ञानेश्वरी फार पुढे आहे. दरवाजा उघडायचा कसा इथून आपला प्रश्न आहे अध्यात्माचा. ते जे मन आहे ज्याच्यावर आपण चिंतन करतो, त्याची समज कशी असली पाहिजे त्याच्यावर विषय आहे. आणि हे 2 पद्धती आपल्या पुढे मांडल्या. ज्यावेळेस तुम्ही तुमचं अज्ञान स्वीकार कराल, धर्म संमूढ चेता, हा तुम्ही तयार केलेला पहिला टप्पा आहे. पहिला टप्पा आहे. तुम्ही स्वीकार केलं, मला ज्ञानाची गरज आहे. हा फार महत्वाचा भाग आहे बरं. मला आवश्यकता आहे उपदेशाची, मला गरज आहे, मला तत्व कळावं. याला जिज्ञासू म्हणतात, याला साधक म्हणतात. इथे तुमच्यामध्ये आणि ज्ञान साधकामध्ये फाटे फुटतात. तुमच्या मनाला काय पाहिजे? पैसा पाहिजे असेल त्याची लाईन वेगळी, त्याचे गुरु वेगळे, त्यांचे आदर्श वेगळे. ते तुकोबाराला आदर्श नाही मानू शकत व्यापार कसा करायचा ते. आणि एक लक्षात ठेवा, जे भगवंताने शिकवलेलं आहे, कोणताही मनुष्य या जगात सामान्य नाहीये. कोणताही मनुष्य. जे श्रीमंत लोक आहेत, यशस्वी लोक आहेत, कीर्तिमान लोक आहेत, त्यांचं समर्पण पहा, मग त्यांच्यावर टीका करा. व्यवस्थित ऐका बरं का. त्यांच्या मनाने सहन केलेल्या वेदना अनुभवा. एखाद्या माणसाकडे पैसा आहे, ठीक आहे, सकाळी 7 वाजता दुकान उघडतो, रात्री 10 वाजेपर्यंत एकाच दुकानावर बसलेला असतो. मग त्याला लक्ष्मी मिळते, मग तो श्रीमंत होतो. श्रीमंत श्रेष्ठ
सातत्याने खेळ करणं, त्यांची मुलाखती आहे का, हे फालतू बघू नका चॅनल फिनल बरं का. मी एक दिवशी ते पाहत होतो यूट्यूब काय, त्याच्यात लिहिलेलं होतं, ये नहीं देखा तो क्या देखा. काहीच नाही. मुलाखती पहा मोठ्या माणसांच्या, किती समर्पण आहेत, किती मनाला लागून घेतात ते. 12-12 तास प्रॅक्टिस, 12-12 तास दुकानावर बसणं. राजकारण करणारी माणसं पहा महिना महिना स्वतःच्या घरी येत नाहीत. हे त्याग आहे. आपलं काय, आपण मोकळेच आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि आपण हे उक्त घेतलेलं आहे की सगळ्याला बोललंच पाहिजे. आपण कोणालाही बोलतो, आपण परमार्थ कळत नाही त्यांना बोलतो, राजकारण कळत नाही त्यांना, सगळ्याला बोलतो आपण. आणि संध्याकाळी घरात गेल्यानंतर आई बापाच्या आणि बायकोच्या शिव्या खातो. हा आपला अधिकार आहे. कुठलं उत्पन्नच नाही, काही मिळवलेलंच नाही. श्रीमंत व्हायची इच्छा असेल, अर्थ विषयाला समर्पण करावं लागेल. विद्वान व्हायची इच्छा असेल, समर्पण करावं लागेल. 12-12 तास अभ्यास करावा लागेल. अर्जुन या श्लोकामध्ये कृष्णाला समर्पण करतो. धर्म संमूढ चेता यश्रेयस्या निश्चितम ब्रूहितन्मे. काय इतका सुंदर श्लोक आहे. एकदम एक एक शब्द ऐकून घ्या. यात श्रेय, ज्याच्यात माझं कल्याण असेल. बोलत असताना इतका गोड शब्द आहेत. जगाचं कल्याण असेल देवा ते मला सांगू नको. यत श्रेय यस्या निश्चितम. मी आता थकलोय. अनेक संत पाहिले, अनेक देव पाहिले, अनेक धर्म पाहिले, अनेक लोक पाहिले, कंटाळलो. काय काही गुरु मी पाहिले बरं का, शिष्याकडून ज्ञान घेतात पण गुरु पण टिकवतात. हे कौशल्य आहे. हे पण वाक्य कळायला भाग्य लागतं बरं का. एकदम अडाणी गुरु असतात, मराठी येत नाही. मी तर एक शिष्य मला सांगत होता की आमचे गुरु आहेत. मी म्हटलं काय शिकलेले आहेत. मलाच बोलतो तू काय शिकलेले आहेत म्हणजे गुरु आहेत ते. अरे म्हटलं कोणता अभ्यास केलाय, कोण, कमाल झाली तुमची महाराज, गुरु आहेत ते. अरे म्हटलं पण शिक्षण काय झालं. त्यांनी काय म्हणावं, तुम्हालाच कळत नाही गुरु म्हणजे काय. अरे म्हटलं मला कळत नाही, तू तरी सांग. गीता येते का, उपनिषद, काय संबंध आहे याचा. इतकं सहज, त्याचा अभिनय बघण्यासारखं, इतकं सहज, काहीच येत नाही. मग आशीर्वाद देतात. बरं म्हणलं मग पुढं काय. काही नाही, आम्ही एक शिष्यमंडळ आहेत, दर महिन्याला वर्गणी करतो आणि गुरु काही घेत नाहीत पण वर्गणी करतो. कोणासाठी, कशासाठी वर्गणी. नाही नाही काय असते तुमच्या लक्षात नाही येणार. म्हटलं तुझ्या लक्षात आलं बस झालं. गुरुला काही कळत नाही याचा अभिमान जर शिष्याला असेल, यापेक्षा शिष्याचं दुर्भाग्य ते काय असेल. आपल्या गुरुला काही कळत नाही याच्यावर शिष्य ठाम आहेत. गीता कळत नाही, नाही कळत. मग काय कळत नाही, गुरु आहेत ते. कोणाला गुरु मानताय तू, कुठल्या देवतेकडे, काही माहित नाही त्यांचं, काही कशाबद्दलच ज्ञान नाहीत. आणि या कलियुगामध्ये असं विचित्र झालं, कुठून देव आणि संत जन्माला आलेत हेच माहित नाही. यांचं उगमच मीडिया आहे, वास्तविक नाहीत. धर्मशास्त्राचं, शास्त्राचं ज्ञान हे स्वतः सुखी नाहीत, तुम्हाला काय सुखी करणार. याचा अभिमान शिष्याला, आमच्या गुरुला काही कळत नाही. बरं कधी कधी याच्यापेक्षा विचित्र शिष्य पाहिलेत. आमच्या गुरुला सगळं कळतं पण बोलत नाहीत. तुम्हाला कळालं का. आमच्या गुरुला सगळं करतं, बोलत नाही का, मौनी आहेत. म्हणलं प्रवचन मौन आहे. मग त्यांना कळतं हे तुला कसं कळतं. कळतं. अज्ञानाचा स्वीकार, माझ्या भाषेत नीट आहे का, अज्ञानाचं ज्ञान झाल्याशिवाय खऱ्या ज्ञानाचा पाऊल पुढे टाकता येणार नाही.
मी अज्ञानी आहेत याचं ज्ञान पहिल्यांदा व्हावं लागेल. मला ज्ञानाची गरज आहे हे पहिल्यांदा तुम्हाला कळावं लागेल. मग तुम्हाला खऱ्या ज्ञानाकडे पाऊल टाकता येईल. आणि हे पावलं अर्जुनाचे. शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रसन्नम. गोड शब्द आहेत, फार छोटे छोटे शब्द आहेत. मला फार अभिमान आहे या शब्दांचा. मी शिष्य आहे, हा पहिला टप्पा आहे. मी शिष्य आहे. होत नाही असं जगामध्ये बरं का. माझा भगवानगडाचा अनुभव आहे. शिष्य व्हायला येतात आणि ते मलाच शिकवतात, महाराज असं नाही असं करायला पाहिजे. मी म्हणतो नेमकं काय व्हायला आलं ते तसं. शिष्य व्हायचं का गुरु व्हायचं? नाही, तुम्हाला सांगत होतो. जर सांगण्याची आवश्यकता आहे तर अजून तुझं अज्ञान तू स्वीकार केलेलं नाहीस. अजून तुझ्या मनामध्ये अज्ञानाचा अहंकार आहे. अजून तुला असं जाणवतं की मी ज्ञानी आहेत, पण व्यवहार म्हणून गुरु करायला पाहिजेत. काय शब्द आहेत बघा. व्यवहार म्हणून नाही उद्धार होत. फार मोठा इतिहास आहे या बाबतीमध्ये. रावणाला बऱ्याच संतांनी विचारलं, अरे गुरु केला का नाही? म्हणजे कशा करता गुरु करावा लागतो? नाही, गुरु लागतो. मग रावण दशग्रंथी, शास्त्र संपन्न, तपश्चर्या संपन्न, तर म्हटलं सगळे लोक म्हणतात गुरु करायला पाहिजे, मग असा गुरु करा की ज्या गुरुला काही कळणार नाही. नाही तर त्याला असं वाटायचं की रावण राजा माझा शिष्य आहेत, त्याने अहंकारी होईल. मग सगळे पाहिले, सगळ्यात साधा शिष्य, सरळ भोळा शंकर. रावण शंकराकडे गेला आणि सांगितलं, आजपासून तुम्ही माझे गुरु. काय नवीन पद्धत झाली बघा ना. आजपासून तुम्ही माझे गुरु. भगवान शंकर म्हणल्यावर पण गुरु. मग पुन्हा आला रावण, तर म्हणे गुरु केलं म्हणे शंकराला. असं चांगलं आहे. मग कधी तुझ्या घरी जेवायला वगैरे आणलं का नाही? ते म्हणे आणावं लागतं, मला नाही माहिती. घेऊन या, आणतो. पुन्हा कैलाश पर्वतावर तुम्हाला घरी यावं लागेल. भगवान शंकर आहेत ते समाधीतले. चुकून भोळा गुरु करायला गेला, तो त्यांचा बाप निघाला. ते म्हणले येत नाही. येत कसं नाही? मी तुम्हाला घेऊन जाणार. घेऊन जा. तुम्हाला काय तुमच्या कैलाश पर्वतासह मी नेईल. ही कथा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. कैलाश पर्वतच रावण उचलायला जातो. उचलता येत नाही. शंकराने अंगठा असा खाली दाबला, त्याच्या खाली रावण दाबला गेला. गुरु शब्दाचा अर्थ आहे जड, अमोघ, ताकद. शिष्य जर गुरुला उचलायला लागला तर खरं गुरु म्हणूच नाही. भाषा कळते का? जे शिष्य गुरुला उचलतात तो गुरु नाहीये, हलका आहे तो. गुरुत्व नाही त्याच्यामध्ये. गुरुत्व ओढतं आपल्याकडे, गुरु नाही येतो. शिष्याला तुमची काय गरज पडणार आहे हो गुरुला? तुम्ही शिष्य आहात, तुम्हाला उद्धार करायचा नाही लक्षात येत. म्हणून शब्दाचा प्रयोग पहा, त्वाम प्रपन्नम. अर्जुनाचा दुसरा शब्द आहे, मी शिष्य आहे, ठीक आहे, माझ्यावर प्रसन्न हो. इथं आपण चुकतो. आपण गुरु केलेला आहे, पण गुरु प्रसन्न आहेत का आपल्यावर, याचा कधीच आपण विचार करत नाही. आणि गीता आपल्याला हे शिकवते, गुरु प्रसन्न पाहिजे. गुरुच्या प्रसन्नतेतून डोळ्यातून ज्ञान येतं, शब्दाची गरज पडत नाही. भारतीय संस्कृती अति महान आहे. उपनिषदामध्ये हा मी सांगतो ते उपनिषदातला भाव आहे. गुरोस्तु मौन व्याख्यानम. गुरोस्तु मौन व्याख्यानम, न बोलता शिष्यस्तु छिन्न संशया. ही भारतीय संस्कृतीतली जोडी आहे. गुरुनी बोलायचं नाही काही आणि शिष्य सर्व संशय मुक्त होतो. याला म्हणतात शिष्यत्व, याला म्हणतात प्रसन्नता. न बोलता. थोडा वेगळा दृष्टांत आहे पण समजण्यासाठी फार